नमस्कार मुख्यमंत्री साहेब, धन्यवाद. शेतकऱ्यांबद्दल तुम्ही 30/6/2026 पर्यंत कर्जमुक्त करणार. धन्यवाद धन्यवाद. तर साहेब, माझ्या मनाला खटकते हो. त्या शेतकरी आताच तर सध्या परेशान आहे साहेब. आणि तुम्ही हेक्टरी मदत केली आहे, ती पूर्ण वेळेवर भेटत नाही आहे सध्या. हीच जर मदत तुम्ही या महिन्याच्या एंडिंगला केली असती, 30/12/25 पर्यंत, तर चांगलं झालं असतं उलट. म्हणजे शेतकऱ्यांना नवीन कर्ज मार्च महिन्यानंतर भेटलं असतं नवीन कर्ज, आणि नवीन कर्ज घेऊन त्याने 2000 जूनच्या 26ला नवीन पेरणी केली असती. आता तुम्ही म्हणता आम्ही जूनमध्ये कर्जमुक्त करू. आणि साहेब, तुम्ही करू शकता ना हो? हां, तुम्हाला काही खूप मोठी गोष्ट आहे का? आत्ता दारूचे पैसे वाढवून द्या, अजून पेट्रोलचे पैसे वाढवून द्या, डिझेलचे पैसे वाढवा, GST वाढवून द्या डबल महाराष्ट्रामध्ये, आणि करा शेतकऱ्यांना मदत. साहेब, थोडं मनावर घ्या हो मुख्यमंत्री साहेब, तुम्ही करू शकता हो. आमचे डोके काम नाही करू राहिले साहेब शेतकऱ्यांचे आता. आता तुम्ही सांगा, इतका हवा दिल झालाय शेतकरी, आणि आता तुम्ही 30/6ला मदत करणार. अरे, तो जिवंत आहे तेव्हा मदत करा, तो मेल्यानंतर काय फायदा साहेब त्याचा तुमच्या पैशाचा हो? आणि तुमच्या अशा बोलण्यामुळे असं वाटायला लागलं महाराष्ट्र खरंच भिकारी झाला काय, असं वाटायला लागलं साहेब मुख्यमंत्री साहेब. थोडं विचार करा साहेब, थोडं डॅशिंग काम करा मुख्यमंत्री साहेब. या 2 महिन्यातच कर्जमुक्त करून टाका. मजाक नाही. देवा भाऊ तुम्हाला लोक बस पांडुरंगाच्या जागी ठेवतील. देवा भाऊ, तुम्हाला नाव तुमचं आहे देवा भाऊ म्हणतात, बस तुम्हाला मुकुट लावतील डोक्यावर भाऊ. घ्या शेतकऱ्यांचे दुआ घ्या साहेब, त्यांना सावराव तुम्ही साहेब. आता काय तुम्हाला आम्ही सांगणं काही बरं वाटत नाही, पण 30/6/2026 ही इतकी लास्ट तारीख झाली साहेब. तोपर्यंत तर बरेच शेतकरी मरतील हो साहेब, आत्महत्या करतील हे निश्चित आहे. खूप शेतकरी खूप गरीब आहे हो साहेब. आणि तो काय कोणाला कापणार हो? तो स्वतःच्या घराला कापून टाकेल, स्वतः आत्महत्या करेल, पण तुम्हाला बोलणार नाही हो साहेब. इतिहास साक्षी साहेब, गेल्या 50 वर्षापासून पाहतो सगळ्यांना शेतकऱ्याला पुढे नेऊन मोर्चा काढून सगळे मोठे झाले साहेब, पण शेतकरी जसा तसा आहे हो साहेब. देवा भाऊ, तुम्हाला नम्र विनंती आहे, तुम्ही देवासारखं काम करा आणि या 2 महिन्यामध्ये कर्जमुक्त करा, आणि उरले सुरले शेतकरी यांना वाचवा हो साहेब. नाही तर अजून मरतील हो साहेब शेतकरी, अजून आत्महत्या करतील. 30/6 पर्यंत खूप लंबी लिस्ट होऊन जाईल. करा विचार. तुम्ही हुशार लोक आहे, तुमचे मंत्रिमंडळ हुशार आहे, तुमचे सचिव हुशार आहेत, तुम्ही सगळे हुशार आहे. तुम्हाला वाचवायचं असेल शेतकऱ्याला तर मदत करा, आणि त्याच्यावर अभ्यास करून त्यांना मारायचं असेल तर तसा विचार करा. आमचं काही म्हणणं नाही, पण माझ्या मनातलं होतं ते तुम्हाला सांगितलं साहेब. तुम्हाला आत्ताही वेळ गेली नाही. तुम्ही 30/12/25 पर्यंत कर्ज मुक्त करा, आणि 1/4 पासून नवीन कर्ज द्यायला सुरुवात करा, आणि सांगून द्या रोकटोक, याच्यानंतर भविष्यामध्ये शेतकऱ्यांना कधीच मदत मिळणार नाही, कर्ज कधीच मदत सांगून द्या ठसन बिलकुल. एकदा शेवटची कृपा करा आणि मॅटर क्लोज करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.